श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या षष्टोल्हास या सत्रातला हा भाग 8वा। ओम नमः शिवाय। शांता म्हणाली, पित्ताधिक्यामुळे माझी जीभ अतिशय कडू झाली, म्हणून जीभ गोड होण्याकरिता मी 7 चमचे साखर जिभेला घासली. आई म्हणाल्या, जीभ गोड होण्याकरिता साखर घासण्यापेक्षा औषधानेच पित्त कमी केले तर आपसुकच जीभ गोड होते. मनाचे करमणुकीचे साधन म्हणून रेडिओ ऐकतात, सिनेमा नाटके पाहतात, पूजा पारायणे करतात, कथा कीर्तने ऐकतात. त्यापेक्षा मनाला जर हरिनामाचा छंद लावला तर ते मुळापासून शुद्ध होत जाऊन सदा आनंदी बनते. विमल म्हणाली, आई, आता जे तुम्ही हसलात ते माझ्यासाठी, हे मी ताडले, परंतु थोड्या वेळापूर्वी तुम्ही रुसलेल्या दिसत होतात, ते कोणावर, हे मात्र समजले नाही. आई म्हणाल्या, वास्तविक मी कुणासाठी हसत नाही किंवा कोणावर रुसतही नाही. केव्हाही जशी आहे तशी मी असते. पण जे मूडमध्ये असतील त्यांना हसल्याप्रमाणे आणि जे मूडमध्ये नसतात त्यांना मी रुसल्याप्रमाणे वाटत असावे. बंडू म्हणाला, हल्ली माझे वडील ज्ञानेश्वरी घरी न वाचता पेन्शनदार लोक जेथे हवा खाण्यास एकत्र जमतात तेथे जाऊन वाचित असतात. आई म्हणाल्या, भक्तीला कुतर्की स्वभाव, संशय कल्लोळ असलेली जागा आवडत नाही, फक्त एकांताची जागाच आवडते. कुंदा म्हणाली, माझे वडील पूर्वी फॉरेस्टर होते, सध्या ते साहेब झाले आहेत, तरी त्यांना होणारा त्रास अद्याप कमी झाला नाही. आई म्हणाल्या, प्रपंचात मनुष्य कितीही उन्नत पदवीवर पोहोचला तरी त्याच्यापेक्षा वरिष्ठ म्हणून कोणीतरी असतोच. वरिष्ठाच्या हाताखाली असणाऱ्याला अंकुश हे असणारच. आपणास कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये तर सकल वरिष्ठाहून वरिष्ठ असा जो परमेश्वर, त्याचे सहाय्य घ्यावे. भजन, पूजन, नामस्मरण करण्याचा उद्देश हाच आहे. मंदा म्हणाली, आम्ही तुमच्याकडे यायला लागून 18 वर्षे झाली, तरी आम्हाला अजून तुमच्या पंगतीत लाभ मिळाला नाही, आणि राजाभाऊंच्या मुलांना व इतर मंडळींना मात्र सहवास न मिळता सुद्धा महिन्याच्या आत त्यांना तुमच्या पंगतीचा लाभ मिळाला. हे कसे? आमचे पाप इतके बलवत्तर आहे की काय? आई म्हणाल्या, अगं, आई आपल्या पंगतीत बसल्या अशी त्या सर्वांची व तुझी समजूत झाली खरी, पण मी पंगतीत बसलेली नाही. प्रथम त्यांनी माझ्या पंगतीत बसल्याशिवाय मी त्यांच्या पंगतीत कशी बसणार? इतर मंडळींचे सोड, पण महिना होऊन गेला तरी त्या दोघांचे दर्शन तरी आहे का? सुरंगा म्हणाली, खोलीचा दरवाजा नीट बसत नाही का कोण जाणे? आई म्हणाल्या, थंडीने दरवाजा फुगला आहे, सुताराने जरा तासला की नीट बसेल. माणसांचे पण असेच आहे. कुणी रूपाच्या, कुणी विद्येच्या, कुणी शक्तीच्या, कुणी धनाच्या अभिमानात गर्क झाले की त्यांच्या वागण्यातली शिस्त बिघडते. जेव्हा संतांच्या बोधाने तो अभिमान घासला जातो तेव्हा माणूस पूर्ववत व्यवस्थित वागू लागतो. सत्यप्रिय हितकारक बोल. प्रश्न पहिला, ब्रह्मपदाचा अधिकारी कोण? आईंचे उत्तर, ब्रह्मपद प्राप्तीच्या इच्छेने काया वाचा मन
झिजवण्याची ज्याची तयारी आहे, ज्याची मान, धन, रूप, स्त्रीपुत्र इत्यादी विषयांवरील आसक्ती पूर्ण नाहीशी झाली आहे, म्हणजेच ऐकणे, बोलणे, चिंतन करणे इत्यादी क्रिया ज्याच्या परमेश्वराप्रित्यर्थच होत आहे, तोच ब्रह्मपदाचा अधिकारी होय. प्रश्न दुसरा. थोर पुरुषांची लक्षणे ती कोणती? आईंचे उत्तर. विषयांच्या ठिकाणी न रमणे, स्तुती केली असता आनंद किंवा निंदा केली तरी खेद न वाटणे, अपमान केला असता न चिडणे, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून हेवा न वाटणे, कोणतेही विषय समोर नसता सदाच प्रसन्न मुद्रा असणे, प्रत्यक्ष तोंडावर जरी निंदा केली तरी नेहमीच्या आनंदात किंचितही फरक न पडणे, ही थोर पुरुषांची लक्षणे होत. प्रश्न तिसरा. योगी व ज्ञानी यांच्यात फरक तो काय? आईंचे उत्तर. योगाभ्यास करणारा तो योगी आणि आत्मानुभवी तो ज्ञानी होय. योगाभ्यासाने द्वैताची निवृत्ती होते. ही स्थिती मनोलयाने साधावयाची असते. मनोलय म्हणजे मनात जे काही विचार तरंग उठतात ते उठू न देणे. पण ही स्थिती तात्पुरतीच असते. म्हणजे अभ्यासाने जितका वेळ मन स्थिर राहते तितका वेळ योग्याला द्वैताची प्रचिती येत नाही. योगाभ्यासाने योग्याला समाधी व उत्थान ही दोन्हीही होतात. आत्मज्ञानी पुरुषाचा मनोनाश झालेला असतो. मनोनाश म्हणजे अहंकाराला जमीनदोस्त करून टाकणे. आत्मज्ञानी पुरुषाची समाधी कोणत्याही प्रसंगी भंग पावत नाही, म्हणून तिला सहज समाधी असे म्हणतात. ज्ञानी पुरुष सहज समाधीत राहून इतरांप्रमाणेच जगत व्यवहार करीत असतो, तरी तो कशातही लिप्त होत नाही, अर्थात त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. प्रश्न चौथा. साकोरी बाबा, स्वामी नित्यानंद हे सर्वांमध्ये समरसून का वागत नाहीत? लोकांपासून दूर दूर जाऊ पाहतात, ते का? आईंचे उत्तर. साधकाचे जीवपण शिवपणात विरून गेल्यावर त्याचे जगतभान संपूर्ण नाहीसे होऊन तो परिपूर्ण प्रेममय बनतो. त्यावर त्याला सारे जग आपल्यासारखेच प्रेममय वाटते. त्यामुळे प्रथम प्रथम तो प्रत्येकाशी समरसून वागत असतो. पण जनांच्या संगतीत माईक गुणांचे म्हणजेच विश्वासघात, अप्रामाणिकपणा इत्यादी खोटेपणाचे वागणे जेव्हा दिसून येते, तेव्हा आपल्या प्रेमाची व बोधाची चीज होण्याचे लक्षण दिसत नाही, असे म्हणून तो सर्वांपासून लांब लांब राहू पाहतो. आत्मानंदात रममान झाल्यावर उपाधी जरी चिकटत नाही, तरी काही संतांना उच्च पातळीवरून खालच्या पातळीवर यावेसे वाटत नाही, तरी आपल्या संसारातील अडीअडचणी दूर करून घेण्यासाठी अज्ञजन सारखे त्यांच्या मागे लागतात. या कारणानेही ते जनांपासून लांब लांब राहू पाहतात. प्रश्न पाचवा. संत वंदकांपेक्षा निंदकांना अधिक मान का देतात? आईंचे उत्तर. आपण मंडईत गेलो असता कारली कडू म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता इतर भाजींबरोबर ती पण घेत असतो. का? तर ती खाल्ल्याने रक्तशुद्धी होते म्हणून. तद्वत सद्गुरूंच्या कृपेने परम आनंदाची प्राप्ती झाल्यावर मनुष्याच्या दुःखाचा समूळ नाश होऊन तो परम पवित्र बनतो. तेव्हा भाविक लोक त्याची स्तुती करू लागतात. त्यावर ज्ञानाचा अभिमान होण्याचा संभव असतो. त्यासाठी निंदकांना जवळ केले असता अभिमानाला वाव मिळत नाही. याचकरिता
संतांना निंदक फार फार आवडतात. प्रश्न 6वा. संत देवाच्या ठिकाणी निमग्न राहून संसार कर्मे कशी करतात? आईंचे उत्तर. नदीवरून बायका चालल्या म्हणजे डोक्यावर घागर, घागरीवर तांब्या, तसेच खांद्यावर लुगड्याचे पिळे घालून दोन्ही हात मोकळे सोडून परस्परांशी बोलत जात असतात. परंतु त्या सर्वांचे लक्ष मात्र डोकीवरील घागरीकडे असते. त्याप्रमाणे संत जगातील सर्व व्यवहार करीत असतात, परंतु त्यांचे पूर्ण लक्ष परमेश्वराकडेच असते. प्रश्न 7वा. संत संगतीत पुष्कळ दिवस राहिलेल्या कित्येक माणसांमध्ये अजिबात सुधारणा झालेली आढळून येत नाही. याचे कारण काय? आईंचे उत्तर. ज्याचा फोटो घ्यावयाचा तो जर हलू लागला, तर जसा कॅमेऱ्यावर त्याचा फोटो उमटत नाही, त्याप्रमाणे चंचला अवस्थेत मन बोध ग्रहण करू शकत नसल्याने सत्सहवास जरी घडला तरी मनुष्य सुधारू शकत नाही. प्रश्न 8वा. राम जर हृदयात आहे तर आमचे लक्ष विषयांकडे का धाव घेते? आई म्हणाल्या, बेडूक कमळाच्या शेजारी सतत राहत असूनही त्यातील मकरंदाकडे त्याचे लक्ष जात नाही. गोचिड सदाच गायींच्या स्तनाजवळ राहत असूनही तिला दूध सेवन करावे असे वाटत नाही. याचे कारण बेडकाला मकरंदाची किंवा गोचिडीला दुधाची चव माहीत नसते. त्याचप्रमाणे राम हा आपल्या हृदयात आहे हे ऐकून किंवा वाचून जरी समजले तरी तो खरोखर आराम देणारा आहे याची जोपर्यंत आपणास खात्री पटत नाही, तोपर्यंत त्याच्याकडे मनुष्याचे लक्ष जात नाही. सासू घरात असताना सुनेला तिची किंमत कळते काय? काय म्हातारीची कटकट, एकदा मेली तर बरे होईल असे तिला वाटते. तेच ती मेली म्हणजे सासूबाई असत्या तर त्यांनी मुलांना तरी सांभाळले असते, असे सुनेच्या तोंडून उद्गार येऊ लागतात. दुभते जनावर घरी असेपर्यंत त्याची किंमत वाटत नाही, पण दुधाचा रतीब सुरू झाला की रोज गायीची आठवण होऊ लागते. त्याचप्रमाणे एखादे संतांचे ठिकाण जवळ असले तरी आपल्याला तेथे जाण्याची इच्छा होत नाही. परंतु ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ हे आता जर असते तर त्यांच्या सहवासाने आम्ही जन्माचे सार्थक तरी करून घेतले असते असे आम्हाला वाटते. तात्पर्य: जवळ असलेल्या वस्तूंचे महत्त्व न वाटणे हा मनुष्य स्वभावच आहे. प्रश्न 9वा. मी आज बरीच वर्षे परमेश्वराची उपासना करीत आहे, परंतु अजून शांती का मिळाली नाही? आईंचे उत्तर. नदीत असलेल्या खडकामध्ये कित्येक वर्ष निघून गेली तरी किंचितही फरक झालेला दिसून येत नाही. फरक व्हायला दगडाला स्वतःमधील एकतर कठोर स्वभावाचा वीट आला पाहिजे किंवा पाण्याच्या निर्मळ स्वभावाबद्दल आदर वाटला पाहिजे. त्याचप्रमाणे मनुष्याची सुधारणा व्हायला एकतर त्याला आपल्या स्वभावाचा खरोखर वीट यावा लागतो किंवा त्याने परमेश्वराचे महत्त्व तरी जाणावे लागते. प्रश्न 10वा. माझे व माझ्या भावाचे एक क्षणभरही पटत नाही. तो कट्टा नास्तिक आणि मी कट्टा आस्तिक. मी लहान वयापासून सत्कर्मात रत असतो आणि तो सदा व्यसनात गर्क असतो. अनेक उलाढाली करून तो श्रीमंत झाला. मी पूर्वी दरिद्री होतो आणि अद्यापही आहे, पण मिळेल त्यात संतुष्ट असतो. परंतु तो काही ना काही कुसपट काढून सारखे माझ्याबरोबर भांडतो.
त्यामुळे घरात शांती नाही. तेव्हा पुढची वाट काय? आई म्हणाल्या, जेथे सत्य आहे तेथे जय हा आहेच. परमेश्वराच्या कायद्याप्रमाणे दुष्कर्माचे फळ दुःख व सत्कर्माचे फळ सुख हे प्रत्येकाला मिळत असतेच. सध्या तुला जो त्रास होतो त्याचे कारण मला असे वाटते की तू आपणास सत्कर्मी म्हणवितोस, तेव्हा पूर्वीपेक्षा तुझी सहनशक्ती किती वाढली आहे. तू विवेकाचा कितपत उपयोग करतोस. भाऊ बोलतो म्हणून तू सत्कर्माचरण सोडून देतोस की काय, याची परीक्षा पाहण्यासाठी तुझ्या भावाला परमेश्वराने तशा प्रकारे वागण्याची प्रेरणा केली असावी. करिता तू आपली भक्ती गढूळ होऊ न देण्याविषयी सावध राहा. तुझ्या भक्तीची बैठक दृढ झाली म्हणजे भाऊ आपोआप ताळ्यावर येईल, भांडणे मिटतील आणि घरात शांती नांदेल. प्रश्न 11वा. गेल्या वर्षी माझ्या पोटाचे ऑपरेशन करून मूल काढले. त्यामुळे पुष्कळसा खर्च आला. देवावर माझी पूर्ण भक्ती असून त्याने माझे नुकसान कसे केले? आई म्हणाल्या, भाव तसा देव. मागे एकदा तू माझ्याजवळ म्हणाली होतीस की मला उंची उंची वस्तूच आवडतात. असल्या तसल्या वस्तू मी कधीच खरेदी करत नाही. त्यामुळे देवाला वाटले बाळंतपण सुद्धा उच्च दर्जाचे झाले म्हणजे तुला आनंद होईल. प्रश्न 12वा. मी 7 वेळा मॅट्रिकला बसलो. अभ्यासही चिक्कार केला, तरी अद्याप यश आलेले नाही. श्री हरिमंदिरात भजनाला गेलं म्हणजे पास होतात असे मला काही जणांनी सांगितले, म्हणून उद्यापासून मी पण भजनाला यायचे ठरवले आहे. पास होईन ना? आई म्हणाल्या, भजनाला आले म्हणजे पास होतात असे नाही. पुष्कळ अभ्यास केला म्हणजे पास होतात असेही नाही. केलेला अभ्यास परीक्षेच्या वेळेला डोक्यात राहिला पाहिजे, हा अभ्यास करण्याचा मुख्य उद्देश. देवाच्या स्मरणाने डोके शांत होते. त्यानंतर थोडा जरी अभ्यास केला तरी तो लक्षात राहतो आणि त्यामुळे मुले पास होतात. प्रश्न 13वा. मी पुष्कळ संतांकडे गेलो असून कित्येकाच्या सहवासात पण राहिलो आहे. तरी पण माझ्या मनाची चलबिचलता थोडी सुद्धा कमी झाली नाही. याचे कारण काय? आई म्हणाल्या, पान, सुपारी, कात, चुना हे सर्व एकत्र केल्यावरच जसा विडा रंगतो, त्याप्रमाणे संत समागमाबरोबर त्यांचे चरित्र वाचून त्यांचे चिंतन व मनन तसेच त्यांचे गुणगान हे सर्व घडले तरच मन स्थिर होते, अर्थात समाधान लाभते. प्रश्न 14वा. एक बाई म्हणाली, आमच्या घरात सर्व माणसे चांगली आहेत, पण एकटा दीर मात्र सर्व व्यसनात संपन्न आहे. घरातील भांडी, धान्य, वस्तू सर्व काही त्याने व्यसनापायी घालविले. माझ्या सासऱ्यांनी त्याला घरात घेऊ नका असे बजाविले आहे. तरी सुद्धा सासरे बाहेर गेल्यावेळी सासूबाई त्याला घरात घेतात, वाढतात, खर्चाला पैसे देतात. त्यामुळे आम्हा उभयंतांना फार त्रास होत आहे. तेव्हा यावर उपाय काय? आई म्हणाल्या, तुम्हाला अजून आईचे हृदय माहीत नाही. त्यामुळे सासूचे वागणे सध्या तुम्हाला गैर दिसते. तुम्ही पण त्या जागी असता तर तेच केले असते. आता तुम्ही असे करा की दीराला चांगली बुद्धी देण्याबद्दल परमेश्वराची करुणा भाका, म्हणजे सर्व काही ठीक होईल. प्रश्न 15वा. माझी सासू फार खाष्ट आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंत सारखी ती छळत आहे. सर्व काही ऐश्वर्य असून सुद्धा सासूच्या काट्यामुळे तीळ मात्रही घरात सुख लागत नाही. तेव्हा
सासूचा काटा नाहीसा करण्यासाठी ताईत, दोरा काहीतरी मंत्रून द्या. आई म्हणाल्या, आता तुम्ही एकदा घरातला काटा जाऊ दे म्हणता, पुढे 2 मुले झाली म्हणजे तुम्हाला मग क्षणोक्षणी सासूची आठवण होईल. गड्याला 25 रुपये पगार देतेवेळी कितीतरी जड वाटते, पण घरातील मनुष्य कितीही राबत असला तरी कळून येत नाही. सासू घरात असली तर एक वडील माणूस म्हणून चुकलेले सांगायला, प्रसंगी धैर्य द्यायला आणि घरातील अडचणींच्या वेळी मदत होते, याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो. यापुढे सासूवरचा राग काढून टाका आणि तिच्या तापट स्वभावात फरक पाडण्याबद्दल मनापासून देवाची प्रार्थना करा. ओम नमः शिवाय.